कला आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील तर समाज ही त्याची तिसरी बाजू. कलेतून यश, पैसा, प्रसिद्धी मिळवणारे कलाकार भरपूर मिळतील, पण कलेचा उपयोग समाजसेवेसाठी, संस्कृतीच्या जपणुकीसाठी करणारे कलावंत अगदी मोजकेच. शीतल रुद्रवार त्यांच्यापैकीच एक. छत्रपती संभाजीनगरमधील सरस्वती भुवन इथून नाट्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलं आहे. बालपणापासून कलेकडे ओढा असलेल्या शीतल यांना या क्षेत्रात त्यांच्या पतीचीही साथ लाभली. त्यांनी स्थापन केलेल्या स्वयं फाउंडेशन या NGOच्या माध्यमातून समाजातील निराधार आजी आजोबांच्या असाध्य रोगांवर त्यांनी म्युझिक थेरपीच्या माध्यमातून यशस्वी उपचार केले आहेत. सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवर हास्य फुलवणाऱ्या सप्तसुरांवर शीतल रुद्रवार यांचं निस्सीम प्रेम. याबरोबरच महाराष्ट्र शासनानं त्यांच्या सशक्त अभिनयाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केलं आहे. फॅशन शो, संगीत कार्यक्रम यांसारख्या कार्यक्रमातून शीतल मराठमोळ्या संस्कृतीचा लोकजागर करतात. आपल्यातील कलात्मक प्रतिभेवर संस्कृतीचं, सामाजिकतेचं लेणं चढवणाऱ्या या गुणी गायिकेला TMT प्रोडक्शन कडून भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. TMT प्रोडक्शन्स आणि माय FM 94.3 त्याचप्रमाणे दैनिक दिव्य मराठी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे नवदुर्गा उत्सव 2023. जागर स्त्री शक्तीचा, सन्मान महिलांचा, फक्त जेननेक्स्ट चॅनलवर. मैत्रिणींनो, आपल्याला माहीत आहेच की पु ल देशपांडे नेहमी असं म्हणत असत की आयुष्य जर आपल्याला सुखी करायचं असेल तर एक तरी कला आपल्या अंगी असायला हवी. आणि आपली आजची जी दुर्गा आहे ना, तिच्या अंगी भरपूर साऱ्या कला आहेत बरं का. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, संगीत कलेमध्ये तिचं खूप मोठं नाव आहे. आणि इतकंच नव्हे तर ह्या आपल्या संगीत कलेचा उपयोग ती कशासाठी करते तर शेकडो आजी आजोबांसाठी. आणि आपली जी मराठमोळी संस्कृती लोप पावत चालली आहे असं आपण नेहमी म्हणतो, त्याच संस्कृतीला विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ती सतत सर्वांच्या समोर आणतही असते. चला तर मग, तुम्हालाही आता उत्सुकता आहे ना, ही आपली मैत्रीण नेमकी कोण आहे? चला भेटूया आपली मैत्रीण शीतल रुद्रवार हिला. शीतल, नमस्कार. नमस्कार. शीतल, मी आपल्या मैत्रिणींना आत्ताच सांगत होते की तू एक अभिनेत्री आहे, संगीत कलेमध्ये आहे, अँकरिंगमध्ये आहे, आणि हे सगळं करत असताना एकदम तू आजी आजोबांसाठी काहीतरी करायचं, या फील्डकडे कशी वळालीस? त्याची खूप मोठी गोष्ट आहे. ती अशी की मुळात माझ्या रक्तात, म्हणजे म्हणण्यापेक्षा माझ्या घरातच आई वडिलांकडनं नाटक, गाणं हे सगळं आलेलं आहे. आणि लग्न झाल्यावर सासरीसुद्धा मला या सगळ्या गोष्टींसाठी खूप छान पाठिंबा मिळाला. मिस्टरांकडनं मिळाला आणि मुख्य सासू सासऱ्यांकडनं मिळाला. ओके. त्यामुळे माझ्या जी काही कला आहे ती आजपर्यंत मी छान पद्धतीने ती फोफावत चालली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर लहानपण मी भरतनाट्यम केलं श्रीमती मीरा पाऊसकर यांच्याकडे. अच्छा. आणि मग तेव्हा त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं होतं की ते कानडी असल्यामुळे ते दोघंही कर्नाटकातले होते. ओके. त्यांनी मला अजून ते वाक्य आठवतं की ते म्हणाले होते की अशोक, तुझ्या मुलीचे ना डोळे खूप छान आहेत, बोलके आहेत, त्याचा वापर तिला करू दे. हां हां. तर ते माझं त्यांचं वाक्य बोलणं चालू होतं, पण ते वाक्य मला अजूनही लक्षात आहे ते. मग त्याचा उपयोग नंतर असा झाला आणि हेच वाक्य मी असं नंतर परत एकदा ऐकलं. मी फर्स्ट इयरला जेव्हा सरस्वती भुवन महाविद्यालयात नाट्यशास्त्रासाठी ॲडमिशन घेतली, तिथे मी ह्याच्यात नाट्यशास्त्र विभाग आमचा वरती होता, तिथे घारे देशमुख सर होते. आणि तिथे आमचा मित्र कमलेश महाजन, डॉक्टर कमलेश महाजन तिथे बसला होता. आणि तर तो सहज मला दुसऱ्या दिवशी म्हणाला की शीतल, तू मला ओळखत नाहीस, पण माझे वडील तुझ्या वडिलांना ओळखतात आणि मी नाटक बसवतोय, तर माझ्या नाटकात काम करशील का, कारण तुझे डोळे खूप बोलके आहेत. म्हटलं हे वाक्य मी परत दुसऱ्यांदा ऐकलं. म्हटलं नाही, मग नक्कीच माझ्या डोळ्यांमध्ये काहीतरी जादू आहे असं मी स्वतःला समाधान करून घेतलं आणि मी त्याला हो म्हणाले. आणि 3 पैशाचा तमाशा, पु ल देशपांडेंचं नाटक, त्यातली रंगूची भूमिका मी केली होती. आणि त्या म्हणजे माझ्या आयुष्यातलं ते पहिलंच नाटक होतं आणि मला त्या भूमिकेसाठी गोल्ड मेडल मिळालं. तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. मग नंतर महाराष्ट्र शासनाचे 5 गोल्ड मेडल मला मिळाले अभिनयासाठी. आणि मग नंतर लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर
लव्ह मॅरेज असल्यामुळे थोडीशी परिस्थिती जरा खालीवर होते आणि स्वाभिमान असल्यामुळे आई वडिलांकडनं काही घ्यायचं नाही. हा एक आम्ही प्रण केला होता की नाही, आई वडिलांची मदत घ्यायची नाही, आपण लग्न केलंय, आपण आपलं करूयात. म्हणून मग आम्ही काय केलं, मग मला काय येतं, मला गाणं येतं. ओके. मग मी माझ्या 1-2 मित्रांना असं गणपतीत वगैरे जाऊन मला एक गाणं म्हणू द्या, मग मी त्यांच्याकडे जाऊन गाणं म्हणायचे. मग तो बन्सवाल होता, नंतर रवी प्रधान, असे 2-3 जण होते ज्यांच्याकडे मी जाऊन गाणं म्हणायचे. आणि मग हळूहळू हळूहळू ते गाणं म्हणणं माझा व्यवसाय झाला. त्याच्यातनं मी आधी खूप वर्ष माझा संसार सांभाळला, गाण्याचे कार्यक्रम करत गेले. आणि मग तेव्हा मला लोक म्हणायचे, म्हणजे वडिलांना, आईला म्हणायचे, कारण माझे आई वडील खूप अगदी गडगंज होते, आहेत म्हणजे औरंगाबादला. उत्सव मंगल कार्यालय, अशोक देशपांडे यांची मी मुलगी, त्यामुळे अशोक देशपांडेंची मुलगी लोकांच्या लग्नांमध्ये जाऊन कार्यक्रम करते, गाणं म्हणते. पण मला ते कधीच वावगं वाटलं नाही. का तर मी म्हणते, मी आनंद लुटते ना, मी आनंद देते तुम्हाला, मग मला त्यात भीड कसली असावी. बरोबर. मी अशोक देशपांडेंची मुलगी आहे, उलट मी त्यांच्याकडनं काही मागत नाहीये. माझ्या संसारासाठी मला जे जमेल ते मी काम करते. म्हणून मग मी ते काम सुरू ठेवलं, कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि माझा छान संसार झाला. ग्रेट. आणि त्याच्यावर आजपर्यंत आम्ही इथे पोहोचलो. आणि मग नंतर हळूहळू प्रेषितला छान नोकरी लागली. मग छानच झाला माझा सगळा संसार, एकदम मस्त झाला. आणि मग तिथून गाण्याची सुरुवात झाली. आणि मग हळूहळू हळूहळू एक विचार यायला लागले. मग हळूहळू सगळे मित्र जवळ व्हायला लागले. त्यांना कळायला लागलं, नाही शीतल काय जे करते ते थोडंसं वेगळं करते. मग मित्र जमा व्हायला लागले, मग आमचा ग्रुप झाला. मग तुला विचार, ह्यांना विचार, त्यांना विचार, असं करत 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 सगळ्यांचे विचार घेऊन काहीतरी नवीन करायचं म्हणून एक संस्था स्थापन केली, कलायात्री नावाने. ओके. मग त्यात अरविंद जगतापपासनं माझे सगळे मित्र, भाऊ, कुणी असे सगळे आम्ही सोबत होतो. तेव्हापासनं आम्ही नाटकात उतरलो. पण हा सगळा, सॉरी तुला इंटरप्ट करते, पण हा सगळा तुझा प्रवास जो झाला तो तुझ्या कलेच्या क्षेत्रातला. हो. पण मग कला क्षेत्रातली बेसिकली असताना तू ह्या आजी आजोबांसाठी काम करण्याच्याकडे कशी काय गेलीस? असं काय झालं? त्याची गोष्ट अशी आहे, एका संध्याकाळी मी, प्रेषित, माझा मुलगा, भाऊजे आणि त्यांची मुलगी, आम्ही असं ठरलं की पिझ्झा खायला जायचं म्हणून. मग ठीक आहे, आम्ही निघालो पिझ्झा खायला. माहेर जवळ असल्यामुळे आम्ही माहेरी गेले होते. मी तिथूनच आम्ही निघालो पिझ्झा खायला. चप्पल घालताना मी आईला विचारलं, आई पिझ्झा येतेस का? ताई म्हणे, आत्ता विचारतेस मला चप्पल घालताना? म्हणजे तुम्ही माझ्यासमोर बसून एवढी सगळी चर्चा केली, तेव्हा तुला जाणवलं नाही, हे तिला सांगायचं होतं. हे मला, मी तेव्हा तिला काहीच बोलले नाही. मी फक्त बघत राहिली तिच्याकडे की मी आता काय उत्तर देऊ तिला. माझ्याकडे उत्तरच नव्हतं तिला देण्यासाठी. मग आम्ही जाऊन आलो, पिझ्झा खाल्ला, सगळं झालं. आणि मग तो प्रश्न माझ्या डोक्यात जो घोळत होता की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी चुकतीये, मी कुठेतरी चुकतीये, मी कुठेतरी चुकतीये, मी कुठेतरी चुकतीये. मग एक 8-10 दिवसांनी मला असं जाणवलं, मी असा विचार करते तर शहरात असे कितीतरी आईवडील असतील की ज्यांना त्यांची मुलं नकळतपणे विसरून जातात आणि गृहीत धरत असतील की हो, मी तेच गृहीत धरलं ना की माझ्या आईला पिझ्झा आवडणार नाही आणि आम्ही सगळे जातोय तर त्याच्यामध्ये ती येण्याचं काय काम असेल कुठेतरी. आणि तिने मला सरळ उत्तर दिलं, तू काय केलं जाऊन, कारण मला माहिती की तुला पिझ्झा आवडत नाही. म्हटलं मग मी पास्ता खाल्ला, मग मी पण खाल्ला असता. इतक्या सहज ती म्हणून गेली. याचा अर्थ आपण आजी आजोबांना इतकं गृहीत धरलं गेलं की माझ्या आधीची पिढी तिला काय आवडणार आहे, असं सगळं करत गेलो. म्हणजे तेव्हापासून सुरुवात झाली तुझी आजी आजोबांसाठी काहीतरी विचार करायची. मग मी हा सगळा प्रश्न माझ्या मित्रांसमोर मांडला. मग 10-12 मित्र माझ्यासोबत आले, संजय हिवराळे, प्रदीप बनसोडे, संतोष, संदीप, कलीम भाई, असे सगळे मित्र माझ्यासोबत आले, प्रेषित. आणि मग मी तो विषय मांडला की शहरातल्या आजी आजोबांसाठी मला असा काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे की ज्याच्यातून मी त्यांना फक्त आनंद देऊ शकेन. कारण आता ते वय असं झालेलं असतं की त्यांना औषध, डॉक्टर, ही थेरपी, ते थेरपी सांगायची गरज नाही, कारण ते सगळं करून ते बसलेले आहे. बरोबर. मग एक विचार आला की आपण त्यांच्यासाठी एक मंच सुरू करूया, सांस्कृतिक मंच. मग आम्ही त्याचा फॉर्म तयार केला
त्या फॉर्ममध्ये मी एक हे लिहिलं की तुम्हाला काय करायचे राहून गेलं आयुष्यात. हां हां. मग त्यात इंजिनियर्स, डेप्युटी कलेक्टर, रिटायर्ड लोक सगळ्यांनी ते फॉर्म भरले होते तेव्हा. कारण ती नवीन कन्सेप्ट आहे. इवन छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि जुन्या औरंगाबादमध्ये ही कन्सेप्ट किंवा हा विचार करणारे आहेत, पण पाऊल टाकणारं कोणी नव्हतं पहिलं. ती आम्ही उचललं पाऊल असं म्हणायला हरकत नाही. तर तो फॉर्म भरला. त्यात ती लाईन मी लिहिली होती की तुम्हाला काय व्हायचं राहून गेलं तुमच्या आयुष्यात, तुम्हाला काय करायचं राहून गेलं. तर त्यात आजी आजोबांनी इतका छान छान विषय लिहून गेला. कोणी आजीने लिहिलं होतं की मला नऊवार नेसून बुगडी माझी सांडली का डान्स करायचा राहून गेला. वाव, ग्रेट. काही आजोबांनी लिहिलं की मला पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरे शूज आणि गॉगल घालून जितेंद्र सारखा डान्स करायचा राहून गेला. म्हणजे इतकी क्षुल्लक गोष्ट होती की ज्याच्यात मधनं त्यांना आनंद मिळणार होता. म्हणजे याच आजी आजोबांनी आपल्या मुलांचे हट्ट पुरवले असतील, नातवांचे हट्ट पुरवले असतील, पण स्वतःला जे वाटतं ते करू नाही शकले नाही. ती संधी तू देतेस. येस येस, ग्रेट. आणि मग त्यांच्यासाठी मी डान्स शो केला, त्यांचा फॅशन शो केला, त्यांची सिंगिंग कॉम्पिटिशन घेतली, त्यांच्या सहल घेतल्या, त्यांना कथक शिकवलं. वाव, ग्रेट. आणि आता लेटेस्ट मी त्यांचं घेतलं कहानिया. म्हणजे शाळांमध्ये मी गेले आणि तिथल्या लहान मुलांच्या आजी आजोबांना निमंत्रण देऊन त्यांनी गोष्ट सांगायची. अच्छा. जी आता लोपच चाललेली आहे. कारण आता झोपताना फक्त मोबाईल असतो सगळ्यांच्या हातात, आईच्याच हातात मोबाईल असतो, तर लेकरू काय करेल अशी सगळी अवस्था झाली आहे. तर आजी आजोबांनी गोष्ट सांगायची. एक होता राजा, एक होती राणी. ओके. आणि मग ते केलं. आणि आता तुमच्या माध्यमातून मी शहरातील सगळ्या आजी आजोबांना निमंत्रित करते, जे कोणी हे सगळं बघतायत त्यांना विनंती करते की तुमच्या आजूबाजूला जे कोणी आजी आजोबा राहतात, काका काकू राहतात, मामा मामी राहतात, मित्रमैत्रिणी राहतात, त्या सगळ्या लोकांना माझं निमंत्रण द्या की 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनाच्या दिवशी भानुदास नाट्यगृहात मी आजी आजोबांसाठी एक स्पेशल कार्यक्रम घेत आहे. त्यात सगळ्यांना भाग घ्यायला लावा. मिस इंडिया, मिस युनिव्हर्सल कसा असतो त्यासाठी सिनियर औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर असा एक मी त्यांच्यासाठी शो करते आहे. मस्तच. म्हणजे तुझी आयडिया एकदम क्रिएटिव्हच आहे. आता याही संदर्भात तुझे काही फ्युचर प्लॅन्स तर डेफिनेटली असतील. हो. पण जसं आपण चर्चा करतोय, फार वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये तू विचार करत असतेस. तर आणखी काही वेगळं, जसं हे आजी आजोबांसाठी हे करणं कोणाच्याच लक्षात नव्हतं आलं किंवा पाऊल नव्हतं उचललं, तसं असं एकदम वेगळं काही पुन्हा आहे का तुझ्या डोक्यामध्ये? खूप गोष्टी आहेत की यासाठी मी करण्यापेक्षा आपण सगळे मिळून करू शकतो असं मला वाटतं. की वृद्धाश्रम ठीक आहे, आज काळाची गरज आहे, वृद्धाश्रम असायला काहीच हरकत नाही. पण शहरात एकटे आजी आजोबा असे वेगवेगळे आहेत की ज्यांना साथीची गरज आहे, साथ पाहिजे, त्यांना सोबत पाहिजे कोणाची तरी. मग जर तुम्ही तरुण मुलांना, तरुण मुलींना, तरुण वयातल्या लोकांना लिव्हिंग रिलेशनशिपसाठी जर तुम्ही हक्क देता किंवा त्यांची मागणी पूर्ण करता, मग या आजी आजोबांसाठी असा विचार का नाही करत? म्हणजे त्याला हवं तर आपण कंपॅनियनशिप असं म्हणू शकतो. 100%. कारण कोणीतरी सोबतीला आहे. मुलं त्यांच्या संसाराला लागलेले असतात, नातू कुठेतरी फॉरेनमध्ये किंवा इकडे तिकडे शिफ्ट झालेले असतात. अशा परिस्थितीमध्ये एकटं जगण्यापेक्षा कंपॅनियन कोणीतरी असायला हवं. ग्रेट. कारण एका विशिष्ट वयानंतर इतकं सगळं अनुभवलं असतं, शरीराने थकलेले असतात, मग त्यांना नंतर ना फक्त सोबत कुणीतरी हवी असते. कदाचित ते एकत्र राहून बोलणार सुद्धा नाही ते एकमेकांशी, पण सोबत कुणीतरी पाहिजे. मग आपल्या समाजात हा विचार का नाही केला जात? जर तुम्ही एखाद्या तरुण विधवेचं पुनर्विवाह करून देऊ शकता, मग समजा अशा का संस्थांना मदत करत नाही किंवा असे लोक का समोर येत नाही की माझे वडील एकटे आहेत आणि एखादी आजी आहे, तर तुम्ही दोघं राहा किंवा त्या दोघांची मैत्री करून देणे, असं का नाही आपल्या समाजात होत? हा माझ्या समोर पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा कुठेतरी संपावा, गहन प्रश्न आहे. आणि उद्या समजा माझ्यासोबत असं झालं तर मी काय करायचं? बरोबर. समजा मी एकटी आहे आणि समजा मला एखाद्या कोणीतरी सोबतीची गरज आहे, तर मी एखाद्या माणसासोबत राहिले तर ते चुकीचं आहे का? किंवा मी नसेल, माझा नवरा असेल, त्याला उद्या गरज असेल सोबत राहण्याची, तर तो एखाद्या मैत्रिणीसोबत किंवा एखाद्या जे कोणी त्याच्यासोबत असेल त्याच्यासोबत राहिलं ते काही चुकीचं आहे का? तर ही चुकीची अजिबात असते गोष्ट नाहीये ना. पण मग त्याच्यासाठी थोडंसं धाडस करून
या गोष्टीचं पाऊल टाकण्यासाठी माझी अजून हिंमत होत नाहीये. कारण अजून मला हीच भीती वाटते की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील. कारण अजूनही आपण तेवढा पुढे जाऊन विचार करत नाहीये. पण कदाचित मला वाटतं शीतल, बरेच आजी आजोबा असेही असतील की त्यांना तुझा विचार डेफिनेटली आवडेल, पण कोणीतरी पहिलं पाऊल उचललं पाहिजे. तर नक्कीच या नवरात्राच्या निमित्ताने मी दुर्गादेवीला हीच विनंती करते की असे काही चांगले विचार या 9 दिवसात 9 लोकांमध्ये जरी आले तरी ते जग पालटू शकतात. जगाची गोष्ट नाही, ऍटलिस्ट मी म्हणते माझ्या कॉलनीत जरी हा विचार झाला तरी खूप आहे. बरं, आता तू जगाचा विषय काढलाच आहेस ना, म्हणून आता हा प्रश्न मला तुला विचारावासा वाटतो की जर जग बदलायचं असेल किंवा जगातली एखादी गोष्ट बदलायची असेल तर कोणती गोष्ट बदलणं तुला आवडेल? खरं तर मला माहिती नाही की ते किती प्रॅक्टिकल आहे किंवा किती प्रॅक्टिकल आहे आणि ते होणार नाही हे पण मला माहिती आहे. पण हे स्वप्नच समजू आपण की तुम्ही जो प्रश्न मला विचारला, हे राजकारण बंद व्हावं या जगातला, हा मला गोष्ट. कारण कुठेही जाय, आता माझी NGO आहे, स्वयं फाउंडेशन नावाची माझी NGO आहे, पण मी आजपर्यंत कोणासमोर हात पसरले नाही. का? कारण NGO म्हटलं की लोकांना अशी भीती वाटते, अरे ही पैसे घेणार आणि गायब करणार. मी कोणाकडेही मागायलाच गेले नाही पैसे. कारण प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे मॅडम, प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे. कारण समाजात असे काही जे चांगली कामं करतात त्यांना मागे राहावंच लागतं मग या गोष्टींसाठी. त्यामुळे जर मला जगात असं काही बदलायची गरज पडली तर मी पहिल्यांदा राजकारण बाहेर काढून टाकावी, अशी माझी इच्छा आहे. आणि जर दुर्गादेवी प्रसन्न झाली किंवा ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देवी प्रसन्न झाली तर तिनं वर मागायला सांगितलं, कुठलं वर मागशील? तर मग मी देवीला एवढीच प्रार्थना करीन की माझ्या हातून काही चांगलं झालं नाही ना तरी चालेल, पण माझ्या हातनं कधी वाईट होऊ नये याचे मला आशीर्वाद दे, बस. ग्रेट, खूपच छान. अगदी. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपल्या ह्या मैत्रिणीशी झालेली भेट? नेमकं या मैत्रिणीने जे विचार मांडले त्यातले कोणते विचार तुम्हाला खूप जास्त आवडले ते आम्हालाही ऐकायला आवडेल बरं का. त्याच्यामुळे खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच तुम्ही लिहायला लागायचं आहे आणि तुमचे विचार आमच्यापर्यंतही पोहोचवायचे आहेत. शीतल, तू खूप छान पद्धतीनं आपल्या मैत्रिणीशी बोलती झाली, सगळे विचार मांडलेस. थँक्यू सो मच. थँक्यू.